आज आपण गाडीवर निघलो होतो. निघल्या आपल्याला तिथनं बसलेले काहीतरी 450 दाखवलेले आणि पिकअप केल्याच्या नंतर मला दाखवले 29 किलोमीटर. आता 29 किलोमीटरला तरी ओलाने मला अपेक्षा नव्हती की कमी द्यावं म्हणून. ओलाने दिले फक्त ₹454 म्हणजे ₹15 पर किलोमीटर नाही दिले त्यांनी बी. म्हणजे लाँग रूटला जर गेलं तर किलोमीटरला बांबू म्हणजे ओला बी कमी देतंय. आता बघू. पहिली बुकिंग तर झाली आपली. आजची ओपनिंग पण झाली. पहिली बुकिंग झाली आहे 450. 1 तास 15 मिनिटं लागले मला येण्यासाठी. आता बघू चरोलीमध्ये आलोय. बुद्रुकमध्ये. तर चरोलीमधनं काय वाजतंय हे बघू. ₹303 आज ओलाचे रेट बघितले. ओलाचे रेट आणि उबरचे रेट सगळ्यांचे एक लेवलने झालेले आहेत. आणि ओलाने आज मला पहिली दिलेली 29 किलोमीटरला ₹450 आणि आता 19 किलोमीटरची होती. पहिली 29 होती आणि आता 19 होती. 29 ला 450 आणि 19 ला मला दिले फक्त ₹300 त्यांनी. आता बघा, ओला मारा, उबर मारा, रॅपिडो मारा, या तिघांनी ड्रायव्हरला टार्गेट केलेलं आहे लॉंग रूटला. ₹15 किलोमीटरच्या वर जर गेले तर रेट कमी देत आहे. पण 15 किलोमीटरच्या आतमध्ये जर असाल तर बऱ्यापैकी रेट आहे. आता विचार करा, लॉंग रूट परवडतंय का शॉर्ट रूट परवडतंय ते तुमच्या इच्छेवर. बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते आणि तुम्हाला दाखवतो पण मी व्हिडिओ मध्ये की किती किलोमीटर मला किती रुपये दिलेत. की खरं का खोटं काही काहींना वाटतं ना बाबा खोटं बोलतोय हा, ओला असं दाखवत नाहीये, ओलाचा व्यवस्थित रेट आहे. ओलाच्या बी रेटचे मी स्क्रीनशॉट देतो आणि ओलाच्या 2 बुकिंग मारले, दोन्ही बुकिंग तुम्हाला दाखवतो मी. इथं दाखवतोय 27 किलोमीटर आणि बुकिंग होती किती, काय नाही म्हटलं तरी 29 किलोमीटरची बुकिंग होती. इथं दाखवतोय 27 किलोमीटर. आता काय ह्यालाच माहिती. आज आपण आलेलो आहे खराडीतनं गॅस टाकण्यासाठी आलोय खांदवेनगरला. खांदवेनगरला रोज लागते लाईन. आज नशीब चांगलं होतं वाटते, आज कमी लाईन आहे. तर बघू किती वेळ लागतोय तरी. आत्ता वाजलेले 12 वाजून 9 मिनिटं झालेले आहेत. आता किती वेळ लागेल आता बघू आपण. बघू आपल्याला किती वेळ. काय माहिती कुणाची नजर लागली हे माहिती नाही. आपल्या गाडीचं गॅसचं इथलं काहीतरी गेलं, तिथनं सगळा गॅस लिकेज बाहेर निघलाय. ऑल म्हणून काहीतरी गेलेलं, गॅस टाकतो त्याच्या वरच्या साईडला दाखवतो मी, ते गेलं. आणि आता ऑप्शन नाही आपल्याकडं. वडगाव शहरी, विमाननगर, खराडी या तिन्ही पॉईंटला विचारलं, गॅस पंपवाल्यांना विचारलं. एक धानोरी रोडला एक हे होता, टाकी पासिंगवाला होता, त्याला विचारलं ऑल मिळेल का टाकून. तो म्हणला नाही भेटणार. आणि मी ज्या साईडला राहतो सेंगर रोड साईडला गॅसचं म्हणा सगळ्यांच्या कामं होतात, पण इकडचे जे पंप सर्व्हिस सेंटर हे ते आहेत ते होत नाही आहेत. आता बघू आपल्याला. आता आपण इथनं आपलं घर आहे 25-30 किलोमीटरचं आहे, तर आपल्याला जाण्याचा भाग आहे. आता बघू, जेवण करू हळूहळू. बघू आता तिकडच्या साईडला भाडं तर काय पडं ना, हळूहळू निघायचं बघू. कारण की आजचा धंदा तर गेलेलाच आहे. आजचा ब्लॉग आहे ना फक्त गाडीच्या रिपेअरिंगमध्ये जाणार आहे, एवढी गॅरंटी. आलोय दगडूशेठ गणपतीच्या जवळ. आता दगडूशेठ गणपतीचं दर्शन बघू. आता आपण आहे सारसबागला. सारसबागच्या सर्व्हिस सेंटरला आहे. सारसबागच्या सर्व्हिस सेंटरला बघितलं, त्यांना विचारून बघितलं की ऑलचं जिथनं आपला गॅस लिकेज होतोय तिथं त्यांना दाखवलं. ते म्हणतात इथं ते मटेरियल जे आहे गॅस लिकेजचं ते इथं भेटत नाही. आणि त्यांनी सांगितलं वनज मेट्रो स्टेशन आहे, वनज मेट्रो स्टेशनच्या समोरच्या लेनमध्ये लेफ्ट साईडला काहीतरी नाव सांगितलं. तिथं गॅसवाला कोणाला विचार, गॅसवाला तिथं करून देईल. आता बघू, चेक करू आपण. इथनं आता एवढं तर एमटी फिरलो आहे,
आता एवढंसं राहिले वनाज मेट्रो स्टेशन कोथरूडचं. आता तिकडं जाऊ, तिकडचा काय रिस्पॉन्स येतो आहे आणि आपल्याला काम कुठं होईल आपल्या गाडीचं हे बघू आता आपण. ऑल चेंज केलाय का? आपण आलोय वनाजचा मेट्रो, वनाज सी एन जी पंप आहे ना, वनाजचा सी एन जी पंपाच्या थोडंसं समोरच्या वनाज सी एन जी पंपाचं जसं तोंड आहे ना तशा लाईनीला सरळ खाली आल्याच्या नंतर गॅरेज आहे मयूर म्हणून, हे आहे बघा नाव मागं वाचा, मयूर म्हणून आहे. मी लोकेशन पाठवतो. ह्या जागेवर गॅसचं परफेक्टली काम झालं. माझं काम फक्त किती मिनटाचं होतं? 10 मिनटाचं काम होतं. 10 मिनटाच्या कामामध्ये माझं काम झालेलं आहे. आता बघू, पण गॅस टाकू आणि तुम्हाला लोकेशन बी दाखवतो. जर कुणाचा गॅस लिकेज झाला तर ह्या दुकानाला येऊन तुम्ही गॅसचं काम करू शकता. आता जे मयूर गॅसचं जे मयूरचं दुकान आहे त्या दुकानाच्या इथं गॅसचं आणि इलेक्ट्रिक जेवढं गॅसचे पॉईंट आहेत सगळे गाडीचं कामं होतात एवढं त्यांनी सांगितलेलं. गॅसचं काही काम असेल तर तुम्ही गॅरेजला येऊन दाखवू शकता इथं येऊन. एक पूर्ण मोकळी टाकी आहे. आपला आता टाकीचा गॅस उतरला, सगळी पूर्ण मोकळी. आता कितीचा गॅस बसतोय आपण बघू. हे जे आहे हे आहे गॅसचं प्रेशर किती आहे पंपाला.